बर्थडे म्हणून जिलेबी बनवणं चालू आहे. गिट्सचे जिलेबीचे पॅक्स आणलेत आणि जिलेब्या बनवतोय. तर ह्या जिलेब्या झालेल्या आहेत, खरपूस चांगले रंग वगैरे बघील तर होतं. इनफॅक्ट थोडे जास्त झाले आहेत, तर आता मी हे काढणार आहे. एकदम प्रोफेशनल स्टाईलने जिलेब्या काढतोय मी. झालेल्या जिलेब्या सगळ्या इकडे ठेवल्यात आणि हा पाक आहे माझा. तर आधीच्या जिलेब्या ज्या घातल्या होत्या पाकात त्या आता काढतोय आणि ह्या इकडे ठेवल्यात मी आता टेम्पररी. पाक थोडासा आगोड झालाय आणि थोडा पातळ झालाय, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालाय, पण काय चालवून घ्यायचं. आपण थोडेच दगडूशेठ हलवाई काय तर ह्या मी आता परत पाकात टाकतोय थोड्या, होपफुली चांगल्या मुराव्यात. आणि इन द मेन वाईल नवीन जिलेब्या पाडूया. सॉलिड वाटतात ना, होपफुली सॉलिड लागाव्यात त्या, माहीत नाही. थोडी स्टाईल म्हणून असं वरतून असं थोडं केशर वगैरे घातलं होतं त्या पाकामध्ये. कितपत लागलाय जिलेब्यांना, कितपत मुरलाय जिलेब्यांमध्ये, आय डोंट नो. इट इज जस्ट अ ट्राय. बेसिकली काही सुचाचा बर्थडे होता म्हणून काहीतरी वेगळं करायचं होतं. तर आणि नेमका आम्ही शॉपिंगला गेलो, तिकडे ते फेनेल केक म्हणून तिकडे यांचा असतो प्रकार, समथिंग सिमिलर टू जिलेबी. फक्त ते लोक पाकात बुडवत नाही, तर तळल्यानंतर त्यावरती अशी पिठी साखर पोर करतात. त्याचा कप मिळाला, त्याच्यावर म्हटलं चला जिलेबी करावी. आणि म्हणून इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये गेलो, तर मस्तपैकी गिट्सचं जिलेबीचं पॅकेट होतं आणि त्याच्याबरोबर ही पिचकारी मिळाली मस्तपैकी, जिलेबी मेकर. तर घालायचं सगळं आणि पाचा जिलेब्या पाडायच्या. बस दॅट्स इट, तेवढंच दाखवायचं होतं. चला बाय. तुम्हाला रिपोर्ट नंतर कळवीनच जिलेब्या कशा झाल्या त्याच्या. बाय.